म्हणजे काय होते? रयत म्हणजे काय होते? रयत म्हणजे गाव? रयत म्हणजे काय होते? रयत काय होते? किसान. ठीक आहे. इने जे म्हटलेलं आहे ते आहे प्रजा म्हणतो आपण. आपण मग असं लावलं नव्हतं काय? छत्रपती शिवाजी महाराजांना आपण रयतेचा राजा म्हणतो, कधी कधी म्हणतो ना. रयत म्हणजे काय होते? प्रजा. जिथं कोणी व्यक्ती शासन करत आहे, ठीक आहे, त्या शासनाची जी प्रजा आहे त्याला रयत म्हटलं जाते. ओके. तेव्हाची रयत म्हणजे मॅक्झिमम काय होते? पिझंट लोक, शेतकरी वर्ग. समजलेला आहे. आता या सिस्टीम मध्ये काय आहे तर बघा, सिस्टीम इंट्रोड्युस्ड मध्ये कोणी कोणी केलेली आहे? कोण आहे रे? काय? थॉमस मुनरो. ठीक आहे. आणि दुसरा कोण आहे? कॅप्टन रीड. ठीक आहे. रीड लक्षात ठेवा. कॅप्टन रीड हे दोन नावे आहेत हे सिस्टीम लावण्यामागे. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन येतो की आपला एरिया, की कोणत्या कोणत्या एरियामध्ये हे सिस्टीम लावलेली आहे. तर एक आहे आपली बॉम्बे प्रेसिडेन्सी. बॉम्बे प्रेसिडेन्सी. ठीक आहे. आणि आहे मद्रास. बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि मद्रास या भागामध्ये ही सिस्टीम इंट्रोड्यूस केलेली आहे. कोणी केलेली आहे? थॉमस मुनरो आहे, रीड आहे. याच्यामध्ये दोन पर्सन महत्वाचे आहेत. आणखी क्वेश्चन येते की आता इथं ओनर कोण आहेत? जमिनीचे ओनर कोण आहेत? तर जमीनदार कसे राहणार आहेत? जमीनदार होते परमनंट सेटलमेंट मध्ये. समजलं? आणि इथं आता ओनर कोण आहेत म्हणून त्याला रयतवाडी म्हटलेला आहे. याच्यामध्ये रयत वर्ड येतो. रयत म्हणजे प्रजा. जमीन कोणाची आहे? प्रजा म्हणजे पिझंट लोकांची. समजलंय? तर ओनर कोण होणार आहे? पिझंट. यांना सगळे राईट्स दिलेले होते. बरोबर आहे. म्हणजे हे जमीन सेल करू शकत होते. ठीक आहे. मॉर्गेज ठेवू शकत होते. सेल, मॉर्गेज, गहाण म्हणतो ना आपण. ठीक आहे. किंवा ट्रान्सफर करू शकत होते. एखाद्या शेतकऱ्याला जमीन दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करायची आहे, ओके, तर तो करू शकत होता. त्याला तो अधिकार होता. त्याला जमिनी गिरवी ठेवायची आहे जमीनदारांकडे पैसे भरायला, ईस्ट इंडिया कंपनीकडे, बरोबर. तरी तो जमीन गिरवी ठेवू शकत होता. आपल्या मुलाला देऊ शकत होता, ट्रान्सफर करू शकत होता, मॉर्गेज आहे, किंवा तो जमीन विकू शकत होता. बरोबर आहे ना. म्हणजे असे सगळे राईट्स कोणाला भेटलेले आहे? पिझंट लोकांना, राईट, शेतकरी लोकांना. समजलेलं आहे. पण जे टॅक्सची जे अमाऊंट आहे ती खूप मोठ्या प्रमाणात होती. राईट. जवळपास 50% टॅक्स यांच्याकडनं वसूल करत होते. जर 10 पोते झाले तर 5 पोते ईस्ट इंडिया कंपनीला द्यायचे आहेत. समजलंय ना. अशा प्रकारचं खूप मोठ्या प्रमाणात टॅक्स आज आहे का आपल्याकडे? सरकार घेते का आपल्याकडनं? 5-6 पोते झाले तर 3 पोते आम्हाला द्या, आहे का? नाही. वेगळ्या रूपानं ते शोषण चालूच असते तिचं. बरोबर. तर वेगळ्या प्रकारे जर म्हटलं तर जसं पेस्टिसाइड आहे. आता जो शेती करते त्याला माहित आहे पेस्टिसाइडचे भाव वाढलेले आहेत. जो बियाणं विकत घेतो त्याचे भाव वाढलेले आहेत. खताचे भाव वाढलेले आहेत. फवारे त्याचे भाव वाढलेले आहेत ना. सगळ्यांचे भाव वाढलेले आहे. फक्त इकडे सोयाबीन कापसाचे भाव नाही वाढत. तर वेगळ्या प्रकारचं चालू आहे शोषण. आधुनिक प्रकारे शोषण सुरू आहे. बरोबर. ओके. तर इथं डायरेक्ट शोषण होतं. 50% अमाऊंट, जवळपास 50 to 60% पर्यंत ही अमाऊंट जात होती. डायरेक्ट शोषण सुरू होतं. समजलं. आता याच्यामध्ये ड्रॉबॅक्स काय होता की जसं बघा, आता एखाद्याला उत्पन्न झालंच नाही, त्याला टॅक्स द्यायचा आहे, समजला, तर तो काय करत होता? आपली जमीन जमीनदारांकडे गिरवी ठेवत होता. बरोबर. कारण की त्याला टॅक्स द्यायचा आहे, त्याच्याकडे पैसे नाही आहे, त्याच्यामुळे जमीनदाराकडे तो गिरवी ठेवत होता. तिथून पैसे आणत होता. जमीनदार तेव्हाचे माहित आहे किती हरामखोर होते, है ना. किती जमिनी त्यांनी हडपलेल्या आहेत. ओके. तेव्हाचे पिझंट, शेतकरी लोक, साधारण लोक, जी प्रजा आहे ती एकदम अशिक्षित. एखादाच माणूस शिक्षित,
राईट. त्याच्यामुळे डॉक्युमेंटर काय नाही त्यांना काही समजत नव्हतं, कुठे थंब लावायचा काय. 5-6 महिने झाले, अमाऊंट डायरेक्ट अव्वाच्या सव्वा म्हणतो आपण त्याला. 100 रुपये घेतलीस तिथं झाले बा तुझी 500-600 रुपये झाले. पण 500-600 एवढं मी जन्मात कधीच नाही करू शकत. मग काय उपाय त्याच्याकडे? मॉर्गेजनं पैसे आणले, चालेल जमिनी गेल्या. मग तो म्हणतो होता नाही आता तुझी जमीन नाही आहे, तू पैसे नाही देऊ शकत ना, तुला एवढे टाइम देतो मी, 2-3 महिन्यात तू पैसे आण माझे. नाही आणले तर जमिनी मी घेऊन घेतो. समजला? तर अशाही प्रकारे म्हणजे 2 टाईपनं हे सोल्युशन नाही, शोषण झालेलं आहे 2 वेगवेगळ्या मार्गाने. एक तर शोषण व्हायचं जमीनदारांकडनं, समजलंय, जर जमिनी गिरव्या ठेवल्या तर झाल्या त्यांच्या नावावर, अजून वाढली त्यांची प्रॉपर्टी, बरोबर आहे. आणि दुसरं शोषण झालेलं आहे ईस्ट इंडिया कंपनीपासून, समजलंय. तर हे आहे रयतवाडी. जसं आपण परमनंट मध्ये म्हटलं होतं की जमिनीचा ओनर कोण, तर जमीनदार. आणि रयतवाडीमध्ये जमिनीचा ओनर कोण, तर पिझन, साधारण शेतकरी वर्ग. समजला? याला सगळे राईट्स होते, विकू शकत होता, मॉर्गेज करू शकत होता, ट्रान्सफर करू शकत होता, बरोबर आहे. पण टॅक्सची जी अमाऊंट आहे ती फार मोठी होती आणि हा त्यातला ड्रॉबॅक्स होता. याच्यामुळे शेतकऱ्यांचं डायरेक्टली शोषण झालं. खूप साऱ्या शेतकऱ्यांनी जमीन गिरवी ठेवली, शेवटी जमीनदारांना ती हडपली, नाही, आणि शेतकरी कुठलाच राहिला नाही. समजलं ना? म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आता कुणाकडनं टॅक्स वसूल करेल? डायरेक्ट पिझन कडनं. ठीक आहे, खूपच हुशार आहे ते. त्याला काही वर्षातच असं समजलं एका साईडला थोडस रिसर्च केल्यावर की यार आपल्याला 11% जमीनदाराला द्यावे लागत आहे. समजलं ना? जमीनदाराचा रोल तर काहीच नाही आहे, आता ऍज अ मेडिएटर म्हणून काम करत आहे, फक्त तिथून पैसे आणतो मला देत आहे. समजलं? डायरेक्ट याचा रोलच आपण गायब करून टाकू ना. तर रयतवाडी सिस्टीम मध्ये डायरेक्ट त्यांनी त्याचा रोलच गायब करून टाकला, मेडिएटरचा. ठीक आहे, डायरेक्ट संबंध कोणासोबत? पिझन सोबत, बरोबर आहे. म्हणजे त्याला जे पर्सेंटेज जात होते तेही ईस्ट इंडिया कंपनीनं वाचवले. ओके, तर अशा प्रकारे ही आहे रयतवाडी सिस्टीम. लिहून घ्या.